तर या घराला त्यांनी खूप कष्ट केले, खूप मेहनत केली, तेव्हा आज इतकं मोठं घर त्यांना बघायला मिळालेले. हाय हॅलो सर्वांना, शुभ सकाळ, नमस्कार. मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत. आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा, आरोग्याचा जाऊ दे, हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना. तर चला, कालचा पालखी सोहळा तुम्ही सर्वांनी बघितला आणि आज आमच्या इथे पण संत निवृत्तीनाथांची पालखी येते, म्हणजे इथूनच जाते सिन्नर गावामधून, मग पुढे ती कुंदेवाडी गावामध्ये मुक्काम करते सकाळचा, असं आहे. आणि नंतर पुढे मग दोडी, दापूर अशा ठिकाणी जाते. तर इथे जवळपासच येणार आहे पालखी. तर दरवर्षी आम्ही मग तिथे पण दर्शनासाठी जातो आणि काहीतरी आपल्याकडून दान धर्म व्हावं यासाठी मग बरेच लोक काही ना काही दान करत असतात. तर आम्ही पण केळी वगैरे मागवलेल्या आहे. मागच्या वर्षी पण आम्ही केळी दिलेल्या होत्या सर्व वारकरी भाविकांना. आणि आता पण म्हटलं चला, लवकर उठले आज मी, आंघोळ वगैरे झाली माझी, बाप्पांचं दर्शन वगैरे घेतलं आणि आता निघते. राहुल पण रेडी होतोय, तो पण त्याचा आवडतोय. आणि मिस्टर पोस्ट ऑफिसमध्ये गेले, कारण रात्री त्यांचं दर्शन झालेलं आहे तसंही, आणि पोस्ट ऑफिसमध्ये पण जावं लागणार होतं त्यांना, कारण एकदा रस्त्यावर गर्दी झाली ना मग त्यांची गाडी निघणार नाही गर्दीतून. त्यामुळे ते बोलले की मी आता जाऊन येतो पोस्ट ऑफिसमध्ये पार्सल द्यायला, आणि आम्ही आता चाललोय दर्शनासाठी. तर चला आमच्यासोबत तुम्ही पण चला. गणपती बाप्पा मोरया. चला, तर इथे रस्त्यावरती दोन्ही साईडला आहे ना सर्व भाविक आहे ना पालखीची वाट बघताय आणि वारकरी पण पुढे पुढे जात आहे त्यांच्या मार्गाला. आणि आपल्या यूट्यूब फॅमिलीतल्या ह्या ताई, तर त्या पण पायी यात्रा करत होत्या, त्या पण पंढरपूरला चाललेल्या होत्या. तर त्यांनी मला बघितलं, तर त्या मला बोलल्या की मी तुमचे व्हिडिओ बघते, आणि मग मी त्यांच्या पाया पडून आशीर्वाद घेतले. सौरभ पण आलेला होता, तो पण बिस्किटचं बॉक्स घेऊन आलेला होता. आणि त्यानंतर मग राहुल पण आता आलेला आहे. तर आम्ही ना केळी मागवली होती, तर तो केळी घेऊन येतोय आता. सर्व वारकरी भाविक आता रस्त्याने जाता येणार, तर मग जे वाटेल ते घेतात, ज्यांना नाही घ्यायचं ते नाही घेत, पण मग आपल्याकडून काहीतरी दिलं पाहिजे म्हणून मग आम्ही केळी वाटत असतो. संत निवृत्तीनाथांची पालखी आमच्या सिन्नर गावातून जाते, म्हणजे नाशिकवरून निघते. तिथे त्र्यंबकेश्वरला त्यांची समाधी स्थान आहे. तिथून मग त्र्यंबकेश्वरवरून मग पालखी पंढरपूरला जात असते. ज्या भूमीला देवाचा स्पर्श होतो, ज्या भूमीवरून वारकरी भाविक जातात पंढरपूरला, आणि हे सर्व काही आमच्या गावातून जात असताना आपली भूमी पण खूप पवित्र होते. तर खरंच मनाला एक आनंद वाटतो आणि खूप छान वाटतं हे सर्व काही बघताना. तर बरेच भाविक काही घेत नाही, कारण रस्त्याने कोणी ना कोणी काही ना काही वाटतच असतं. प्रत्येकजण कडेला उभं राहून बिस्किट, चहा, पाणी, पोहे, नाश्ता, जेवण सर्व काही देत असतं. मग ज्याला घ्यायचं ते घेतात, ज्यांना घ्यायचं नाही ते नाही घेत असं. तर मी पण मग बऱ्याच भाविकांना माझ्या हातून केळी दिली, आणि अशा प्रकारे आजचंही तुम्हाला व्हिडिओमधून छान असं दर्शन मिळेल निवृत्तीनाथ महाराजांचं. राहुल ना लोणारवाडीला आलेला नव्हता, तो जिमला निघून गेलेला होता, त्यामुळे मग तो राहिला होता घरी. तर आज त्याला बोलली की तुझं आज इथे दर्शन होईल, तर मग त्याने इथे छान मस्त दर्शन घेतलं. आता पालखी जवळच आलेली आहे, आणि आमच्या इथे हनुमान मंदिर आहे ना, तिथे जरा वेळ पालखीला ठेवतात, म्हणजे थांबवतात, आणि मग तिथे बरेच भाविक येतात, काही नेते येतात दर्शनासाठी.
आमच्या सईला खूप छान मस्त साडी नेसून रुक्मिणी बनवलेलं होतं आणि इकडे हनुमान मंदिरासमोरच एक मुलगा पण होता, विठ्ठलाचं रूप बनवून आलेला होता आणि त्याच्या शेजारीच आहे ना सईला उभं केलं. आधी सई उभी राहत नव्हती पण खूप क्यूट दिसत होते दोघंही मुलं, देवाचं लहान रूपच समजा. आणि खूप भाविक त्यांना बघायला आले होते, खूप सारी गर्दी झालेली होती आणि सई इतकी क्यूट दिसत होती. वडील पण आले, सर्वांनी त्यांच्यासोबत फोटो वगैरे काढले आणि खूप अभिमान वाटत होता मुलांना अशा रूपामध्ये बघून, कारण सर्व भाविक आहे ना त्यांच्यासोबत फोटो काढत होते. बरेच जण त्यांच्या पायासुद्धा पडले. त्या पंढरपुरात काही वाजत गाजत. खरंच खूप छान वाटलं दोन्ही मुलांना ह्या वेशभूषेमध्ये करून. असं वाटतंय की लहान मुलांमध्ये देव पण आलेलं आहे. बरेच भाविक त्यांच्या पाया पडत होते, त्यांच्यासोबत फोटो वगैरे घेत होते. आणि खरं सांगू का, लहान मुलं असतात असं निरागस, निस्वार्थी आणि त्यांच्या मनामध्ये काळं कपट असं वाईट भावना काहीही नसतं, एकदम असे मनमोहक असतात. आणि लहान मुलांच्या रूपामध्ये देव आपल्यासमोर कधी येईल हे आपल्यालाही माहीत नसतं. त्यामुळे प्रत्येक वारकरी त्यांच्या पाया पडून आशीर्वाद घेत होते आणि खरंच खूप भारी वाटत होते हे सर्व काही बघताना. बाजूला तिथे पांडुरंगांची छान अशी भव्य मूर्त ठेवलेली होती. बरेच जण तिथेही फोटो काढत होते, मीही काढला आणि माझ्यासोबत बऱ्याच ताई होत्या. त्यानंतर मग दिवसभरचं काही शूट घेतलं नाही. रात्रीचा तर स्वयंपाक बनवते मी ना. मार्केटमधून ही छोटी छोटी कारली आणली. मला दिसली की मी अशी कारली घेऊनच येते, कारण ही ना खूप जास्त कडवट लागत नाही आणि खायला पण खूप मस्त लागतात. मी मोठं कारलं कधीच आणत नाही, अशी बारीक बारीक कारलीच मला आवडतात. तर मी आता कारले ना स्वच्छ पाण्याने मस्त धुवून घेतली. धुतल्यानंतर या कारल्याला फक्त एक उभा काप द्यायचा आणि त्यामध्ये ना बारीक किंवा जाड मीठ भरायचं. बाजूच्या एका भांड्यामध्ये मी पाणी गरम करायला ठेवलेले आहे शेगडीवरती, कारण ही कारली ना मला उकडायची. तर मी आता प्रत्येक कारल्याला असं उभा काप देते. आतमध्ये कीड लागलेली आहे की नाही ते चेक करायचं. कधी कधी कारल्यामध्ये पण कीड लागलेली असते. आणि नंतर मग मीठ भरायचं. तर एकदम छान मस्त लागतात, मला खूप आवडतात. आता मी यामध्ये मसाला किंवा शेंगदाण्याचं कूट, खोबरं, कांदा असं काहीही टाकत नाही. तर डाएटसाठी पण खूप छान आहे आणि ज्यांना शुगर आहे तर त्यांनी पण हे कारलं असं करून खा नक्कीच, खूप छान लागतं. आता मी जे पाणी गरम करत ठेवलेलं आहे ना त्यामध्ये ही कारली टाकली. थोड्याशा पाण्यामध्ये कारली थोडीशी उकडून घ्यायची. मला खूप जास्त उकडलेलं कारलं पण आवडत नाही, मी थोडंसं कचरट ठेवते. म्हणजे 70%च मी कारलं बॉईल करते, खूप जास्त नाही. थोडंसं कचरट मला खायला आवडतं. भाज्यासुद्धा मला थोड्याशा कच्च्या खायला आवडतात, खूप जास्त मी शिजवत नाही भाज्या. आता बाजरीची भाकरी खायची होती मला, त्यामुळे मग मी मस्त भाकरी टाकते. मोठ्या मोठ्या 2-3 भाकऱ्या करून घेते. आता बाहेर मस्त पाऊस पडतोय ना, तर मग आम्ही पावसाळ्यामध्ये दोन्ही वेळेला भाकरी करत असतो. आणि ज्यांना शुगर आहे ना त्यांनी फक्त बाजरीची भाकरी खायची टाळावी. आणि चपाती सध्या मी जास्त खातच नाही, कारण माझं वजन पण थोडंसं आता वाढायला लागलेलं आहे. तर बऱ्याच ताई बोलले की तुमचं वजन वाढलेलं आहे, पण आता डाएट वगैरे थोडाफार म्हटलं करू, म्हणून म्हटलं चला मस्त अशी कारली वगैरे करू आणि खाऊ. तर चला आता भाकरी तव्यावरती टाकली आणि भाकरीचं पीठ मळताना आहे ना चांगलं मळून घ्यायचं तळव्याने, म्हणजे तळहाताने, म्हणजे भाकर एकदम खायला रुचकर लागते आणि छान होते. आणि नंतर पाणी लावून मग भाकरी पलटी करायची. तर आता भाकरी तर सर्वांनाच येते, भाकरीची काही रेसिपी सांगायची गरज नाही. चला तर आता मी ना शेगडीवरती पॅनमध्ये ना थोडंसं पिठलं बनवणार आहे. बाजरीच्या भाकरीसोबत असं पावसात गरम गरम पिठलं खायची मजाच वेगळी असते. मिस्टरांना आवडतं आणि म्हटलं कधीतरी असं साधं सिंपल जेवण बनवायला पण छान वाटतं आणि खायलाही छान वाटतं. आता पिठलं साधं सिंपलच बनवते मी. तेलामध्ये जिरं, मोहरी, हिंग टाकला फोडणीला आणि लसूण, हिरवी मिरची बारीक कापून टाकली. तेलामध्ये थोडीशी फ्राय करून घेतली आणि यामध्ये थोडीशी चिमूटभर हळद टाकायची आणि बेसन पीठ घेतलेलं होतं मी अर्धी वाटी, त्यामध्ये पाणी मिक्स करून ते सर्व काही व्यवस्थित गुठोळ्या फोडून घेतल्या. आणि अशा प्रकारे आता याला थोडंसं हलवत राहायचं. चवीनुसार मीठ टाकलं. अगदी थोडंसंच बनवायचं होतं, खूप जास्त बनवायचं नव्हतं आणि पातळ नाही करत आहे, थोडंसं असं घट्टसरच बनवते.
वरतून बारीक कापलेली थोडीशी हिरवीगार कोथिंबीर टाकायची आणि छान असं पिठलं सारखं ढवळत राहायचं थोडंसं घट्टसर होईपर्यंत. बाजूच्या शेगडीवरती आता मी ठेवलेले आहे बारीक गॅसवरती पिठलं आणि इकडे आता तव्यावरती ना कारली पिळून घेतली पाण्यातून आणि ती कारली आता मी थोडीशी तेलामध्ये परतून घेणार आहे. आणि यावरती ना थोडंसं फक्त एक चिमूटभर मीठ टाकायचं, खूप जास्त नाही, कारण यामध्ये मी मसाला वगैरे काही टाकत नाही आहे, पण अळणी लागू नाही म्हणून थोडंसं मीठ टाकलं. आणि अशाच तेलामध्ये आता कारली ना आपल्याला परतून घ्यायची आहे आणि 5-1 मिनटं कारली परतू द्यायची मस्त आणि छान भाकरीसोबत चपातीसोबत खायची किंवा भाजी खाताना नुसती खाली तरीही चालेल. पिठलं पण मस्त झालेलं होतं. तर चला गरम गरम स्वयंपाक रेडी आहे. चला मस्त सर्व काही स्वयंपाक झालेला आहे. मस्त असं गरम गरम पिठलं बनवलं आणि मला आहे ना अशा प्रकारची कारली फार आवडतात. तर अशी छोटी छोटी बुटकुली कारली मी घेऊन आली मार्केटमधून आणि ही खूप जास्त कडवट लागत नाही आणि अशीच थोडीशी उकळवली आणि तर तेलामध्ये थोडीशी फ्राय केली आणि बाजरीच्या भाकरीसोबत मी खाणार आहे. भाकरी पण झाल्या माझ्या. आज जरा साधा सिंपल स्वयंपाक बनवलेला आहे आणि सकाळचा आहे ना इतका मसाले भात शिल्लक आहे. सकाळी बनवला होता आम्ही, लाईट जेवण करायचं होतं आम्हाला सकाळी, म्हणून नुसता मसाले भात बनवला मी, पण तो बराच शिल्लक आहे. तर म्हटलं चला आता तो पण थोडासा मी गरम करते. आणि आज तुम्हाला लाडू काही दिसला नाही तर चला आता लाडूला पण दाखवते. सकाळी तो झोपलेला होता ना आणि दिवसभर पण आम्ही लाडूच बनवले. दिवसभर लाडू बनवण्याचं काम चालू होतं, त्यामुळे काही शूट केलं नाही. आता मी म्हटलं थोडंफार स्वयंपाकाचं शूट घेऊ आणि आता तुम्हाला आपला लाडू दाखवते. चला लाडू लाडू इकडं बघ ना. अय बाळा मी चालले भूर, मी हम्मा पायला चालले जाऊ दे. हम्मा पायला चालले मी, हम्मा पायला. तू राही इथंच. जाऊ ना हम्मा पायला. चालली मी हम्मा पायला. नाही आता नको येऊ तू. फेकलं फोन. चालले मी हम्मा पायला बाळा, चालले मी. तू नको येऊ आता. बाय बाय लाडू, बाय 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 बाय. मी चालली मी. चालली मी. थांब तू घालातच. चालले मी. आज काही घेणं देणं नाही का? ए लाडू बा तुला यायचं का? दरवाजा उघडूनच चालले आता मी. हे बघ हम्मा. हे भैया हम्मा किती मोठी आहे बाहेर. चालले मी. चालले आता नाही, आता नको येऊ. इतक्या वेळ तुला भाऊ लागत होता. हां आज काही खरं नाही. आज काही नवीन मोबाईल भेटला का तुला? नवीन खेळणं भेटलं का? म्हणून तू माझ्याकडे येत नाही का? का रे ऐ लब्बाड कोल्ह्या. ऐ इकडं बघ ना बाळा. लाडू तू आज कुठे गेला होता पिल्लू? तू कुठे गेला होता? अंशू मावशीच्या घरी गेला होता ना? हां आता कुठं चालला? आता मला म्हणतोय उचलून घे का काय? इतक्या वेळ का बरं येत नव्हता मग तू? हां इतक्या वेळ काय झालं होतं तुला? हां उठ माझं सोनं, उठ माझं शोकुलं, उठ गो बाई. अरे माझ्या सोनाला कुठं जायचं बाला? हम्मा पाहिलं जायचं? का? कुठे हम्मा? हम्मा मोबाईल नाही घ्यायचा. नको चल हे नाही घ्यायचं, ते खेळायचं नाही बाळा. हे बघा काय लागतं. हम्मा कुठे सांग, सर्वांना सांग. हम्मा कुठे? हम्मा तिकडे ना माझ्या पाठीमागे, तिकडे ना गाय बांधलेली आहे. आम्हाला रोज हम्माला बघायचं असतं. हम्मा म्हणजे काय बरं का. हम्मा कुठे बाळा? दिसत नाही तुला? अंधारात आहे ना, दिसत नाही. अंधार. कुठे बाळा हम्मा? कुठे सोना? हम्मा कुठे? आपण रोज हम्माला पाहतो ना. आता अंधार आहे ना, दिसत नाही ना हम्मा. दिसत नाही ना पिल्लू? नाही दिसत हम्मा मला अंधारात.
तिकडं राहते आमची. खूप अंधार आहे तिकडे, खूप अंधार. आम्ही ना सकाळी बघणार आहे. सकाळी अरे अरे थांब ना. हे बघा मस्त इथे आलू के चालू कार्टून लावून दिलेलं आहे. आणि आपला कार्टून बघा कसा बघतोय एकटक. त्याला खूप आवडतं. छोटा हाती किंवा मग लकडी का घोडा, बरीचशी कार्टूनची गाणी लागतात अशी टी व्हीवरती ना. तर मग आम्ही त्याला कधी कधी लावून देत असतो. आणि आम्ही सर्वजण आता जेवायला बसलेलो आहे. तर मी मस्त माझ्यासाठी हे ताट तयार करून घेतलं, कारलं आणि भाकरी. हाय हॅलो सर्वांना, शुभ सकाळ. चला मस्त सकाळ झालेली आहे. दूध तापायला ठेवलेलं आहे इथे. चहा पाणी करायचं आहे अजून. आणि बाहेरचं वातावरण पण खूप मस्त आहे. छान असं पावसासारखं वातावरण आहे. चला, कालच्या सर्वांच्याच कमेंट्स खूप छान छान होत्या. काल आमच्या इथे संत निवृत्तीनाथांची पालखी आलेली होती. आणि सर्व काही तुम्हाला बघायला मिळालं. दर्शन पण झालं असेल बऱ्याच ताईंचं व्हिडिओमधून का होईना. खूप छान मस्त पालखी सोहळा होत असतो दरवर्षी आमच्या सिन्नरला. आणि एक आनंदाचा दिवसच असतो सर्वांसाठी. आणि दिंडी परतल्यानंतर भरपूर पाऊस होतो. पण आता ह्या वर्षी तर पाऊस दिंडी चालू असताना म्हणजे जात असतानाच थोडी थोडी पावसाची बुरबुर चालूच आहे. म्हणजे शेतकऱ्यांना थोडासा दिलासा तरी मिळाला आहे. कारण पाऊस झाल्याशिवाय पीक पेरणी होत नाही त्यामुळे. तर चला आता कालच्या कमेंट्स तुमच्या सर्वांच्या वाचल्या मी. काहींना रिप्लाय द्यायचा बाकी आहे. पण खूप भरभरून कमेंट्स केलेल्या आहे सर्वच ताईंनी. आणि सगळ्यांना संध्याताईचं घर खूप आवडतं. संध्या माझ्यापेक्षा लहान आहे 4 वर्षांनी. पण तुम्ही सर्व तिला संध्याताई म्हणतात ना, म्हणून मी पण तेच म्हणते. तर संध्याचं घर खरंच खूप मस्त झालेलं आहे. आणि सर्वात जास्त आनंद वडिलांना झालेला आहे. तुम्हाला सर्वांना त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद दिसून आला. खरं तर संध्याचं घर होणं हे स्वप्नच होतं. म्हणजे प्रत्येकाचं एक घर होणं हे स्वप्नच असतं खरं तर. ते कधी होतं किंवा होत नाही. बरेच प्रॉब्लेम येतात आपलं स्वप्न पूर्ण करायला. आणि संध्याचं लग्न झाल्यापासून दाजींना घर बांधायचं होतं. पण आता ते शेतकरी व्यवसाय त्यांचा. शेतीचं कसं असतं माहिती ना, सर्व निसर्गावर अवलंबून असतं. पाऊस पाण्यावर असतं. पाऊस झाला तर ठीक आहे. कधी कधी पावसामुळे पिकं खराब होतात. आणि दरवर्षी आपल्याला नुकसान होतच. तर त्यांचंही तसंच होतं. तर फायनली आता त्यांचं घर झालेलं आहे. आणि ते घर कसं झालं यामागे किती कष्ट आहे त्यांचे हे तर तुम्हाला सर्वांना दिसूनच येतात. तर या घराला त्यांनी खूप कष्ट केले, खूप मेहनत केली. तेव्हा आज इतकं मोठं घर त्यांना बघायला मिळालेलं आहे. आणि संध्याचं घर होतं की नाही होतं हा सर्वांनाच प्रश्न पडलेला होता खरं तर. त्यामुळे ना तिच्या घराच्या बाबतीत आहे ना आम्हाला सर्व बहिणींना, भावांना, मावशी, मामा सर्वांनाच आईवडिलांना खूप खूप आनंद झालेला आहे. खूप वर्षांनी तिने घर बघितलं स्वतःचं. तिचं जे जुनं घर आहे ना त्या जुन्या घराला आता जवळपास ती 8वी पिढी चालू आहे. आणि बऱ्याच वर्षांपासून त्यांना नवीन घर बांधायचंच होतं. आणि ते जुनं घर आहे ना आता ते पाडायचंच आहे. आता तुम्ही म्हणाल की जुनी वास्तू पण छान आहे. पण आता जुनी वास्तू पण खूप वर्षांपर्यंत नाही ठेवत. ते नंतर ते पाडून वगैरे सर्व जागा प्लेन करणार आहे. तर ते सर्व काही नंतर करतीलच ते. पण त्यांचं जे घर बांधलंय ना ते त्यांच्या जागेमध्येच बांधलेलं आहे. कारण गावाकडचा भाग कसा असतो, गावाकडे भरपूर जागा पडीत असते. आजूबाजूला मोकळं वातावरण असतं. त्यामुळे तिचं घर आहे ना एकदम प्लॅनिंग नुसार झालेलं आहे. म्हणजे प्लॅनिंग करून बांधलेलं आहे. ऐस पैस रूम बांधलेले. गावाकडे बरेच लोक येतात. सारखं कोणी ना कोणी चालूच असतं. आमच्याकडे छोटे मोठे कार्यक्रम होत असतात. त्यामुळे रूम थोडेसे मोठे मोठेच लागतात. कारण फॅमिली मोठी असल्यानंतर जागाही मोठी लागते. त्यामुळे मग सर्वांचेच घर मोठे झालेले. आणि संध्याचं घर बांधायला खूप जागा होती. त्यामुळे तिला प्लॅनिंग नुसार बांधता आलं. किचन मोठा करता आला. बेडरूम, हॉल सर्वच रूम तिचे मोठे मोठे ऐस पैसे. म्हणून खूप भारी वाटतं ते बघायला. आणि सागर दादाचं घर, सागर भाऊचं घर सुद्धा खूप मोठं आहे. तर एक वेळेस तुम्हाला झाल्यानंतर दाखवेल मी. अजून त्याचं काम पूर्ण झालेलं नाही. त्याच्याही घराला अजून 4-5 महिने लागणार आहे. त्याचं काम सुद्धा खूप मोठं केलेलं आहे. आता घर बांधताना आपण एकदाच बांधतो. त्यामुळे सर्व काही सुख सुविधा सर्व बघूनच बांधावं लागतं. आता आमचं तर हे जे खालचं घर आहे ना जुनं ते काही प्लॅनिंग नुसार बांधलेलं नव्हतं. जितकी जागा होती त्याच जागेमध्ये आम्ही बांधलेले आहे. आणि आजूबाजूला जागा इतकी आम्हाला नाहीये. त्यामुळे आम्ही वरती मग 2 मजला चढवलेला आहे. म्हणजे वरती राहण्याची सोय, त्याच्यावरती बेडरूम वगैरे असं काढलेलं आहे.
जास्त खूप ऐसपैस जागा नाही आम्हाला, त्यामुळे आमच्या जागेत आमच्या सोयीनुसार मग आम्ही बांधकाम करून घेतलेलं आहे असं आहे. आता जागेला इतका भाव आहे ना, 30 लाख रुपये गुंठा जागा चालू आहे आमच्या सिन्नरमध्ये सध्याला. आणि अशी लांब लांब खेड्यापाड्यावर थोडे हाय रेट कमी, पण आपल्याला इतकं लांब जाणं राहणं शक्य नाही, म्हणून मग सिटीमध्येच राहायला आवडतं मला, म्हणून मग मी इथेच वरती बांधून घेतलं. आमच्या जागेची जी जागा आहे ना घराची, जवळपास 1 गुंठ्याच्या आसपास आहे, खूप काही जास्त जागा नाही. आणि इकडे जी पडीत जागा दिसते ती गव्हर्नमेंटची सरकारी जागा आहे, पण मग थोडंफार आम्ही वापरतो, जवळच्या जवळ आहे म्हणून. तर असं काय आहे. तर चला, आजचा व्हिडिओ तुम्हाला सर्वांना आवडलाच असेल. अजून बऱ्याच ताईंनी कमेंट्स केल्या की संध्याताईच्या घराला किती खर्च आला. तर तिच्या घराचा खर्च मी नाही सांगू शकत, कारण त्यांनी स्वतः पैसा लावलेला आहे आणि पूर्ण अजून काही काम झालेले नाही. अजून दरवाजा बाकी आहे, रॅलिंग वगैरे सगळंच बाकी आहे, त्यामुळे मग नाही सांगू शकत. तरी अंदाजे सांगते मी तुम्हाला, 35 लाखाच्या आसपास तरी झालेला असेल तिचा खर्च. त्यांनी तोडूनच दिलेलं होतं बांधकाम, पण असं स्वतः नाही केलं, बिल्डरलाच तोडून दिलेलं होतं, त्यामुळे मग त्यांचा खर्च त्यांनाच माहिती, पण एक अंदाज म्हणून मी तुम्हाला सांगते. आणि माझ्या घराचं सर्व बांधकाम झालं, सर्व काम झाल्यानंतर मी तुम्हाला डिटेलमध्ये व्हिडिओ देईलच आणि नंतर सांगेल पण किती खर्च आला, काय आला, कसं आलं. आता माझ्या घराचं कसं आहे, माझ्या घराचं बांधकाम तर प्लॅनिंगनुसार नाही आहे, माझ्या सोयीनुसार मी केलेलं आहे. आणि इंटेरियर डिझायनर वगैरे काहीच लावलेला नाही आम्ही, मी पण ते माझ्या पद्धतीनेच करते, जसं मला जमेल तसं. त्यामुळे मग बजेटनुसार सर्व काही आमचं काम चालूच आहे. तर चला, आता हा व्हिडिओ इथे संपवते. आवडला तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. पुन्हा नवीन व्हिडिओ सह भेटू, तोपर्यंत सर्वांना बाय बाय.